स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चरला रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर स्टार्ट केला होता आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि असेक्सुअल रिप्रोडक्शनचे टाईप्स कोणते कोणते असतात याचा स्टडी केला होता. ठीक आहे. आणि आज आपण जो पॉईंट बघणार आहे तो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय असतं बघा. ज्या वेळेला 2 गॅमेट सेल किंवा सेक्स सेल फ्यूज होतात त्यावेळेला सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. ठीक आहे. आता मला एक इमेज दाखवायची आहे तुम्हाला. बघा, या इमेजमध्ये एग आणि स्पर्म हे फ्यूज होत आहेत आणि त्यानंतर त्यांचा झायगोट तयार होतो. ही पहिली स्टेप. आणि ह्या झायगोटचा त्यानंतर एम्ब्रिओ तयार होतो. ज्या वेळेला रिप्रोडक्शनमध्ये हा प्रोटोकॉल फॉलो केला जातो त्यावेळेला त्याला म्हणतात सेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा, इथे फिमेल आहे आणि या फिमेलकडे काय असतात, एग असतात. ठीक आहे. किंवा याला आपण असं म्हणूया फिमेल सेक्स सेल. आणि त्यानंतर इथे आहे मेल आणि इथे आहेत स्पर्म. स्पर्म म्हणजे काय, तर मेल सेक्स सेल किंवा मेल गॅमेट. ज्या वेळेला एग आणि स्पर्म फ्यूज होतात, मिक्स होतात, त्यावेळेला त्याचा तयार होतो झायगोट. अर्थात झायगोटमध्ये हाफ क्रोमोझोम हे एगपासून येतात आणि हाफ क्रोमोझोम हे स्पर्मपासून येतात. अर्थात झायगोट कंबायनिंग मिक्सचर आहे. जेनेटिकल इन्फॉर्मेशनचं कंबायनिंग मिक्सचर आहे, ज्याच्यामध्ये मदरपासून येणारे सुद्धा काही कॅरेक्टरिस्टिक असतात आणि फादरपासून येणारे सुद्धा काही कॅरेक्टरिस्टिक असतात. ठीक आहे. आणि त्यानंतर हा झायगोट हा एम्ब्रिओमध्ये कन्वर्ट होतो आणि एम्ब्रिओ हा बेबीमध्ये कन्वर्ट होतो. ज्या रिप्रोडक्शनच्या स्टेपमध्ये हा प्रोटोकॉल फॉलो केला जातो म्हणजे काय, तर फ्युजन ऑफ गॅमेट्स, देन एम्ब्रिओजेनेसिस अँड देन फॉर्मेशन ऑफ बेबी. हा प्रोटोकॉल जेव्हा फॉलो केला जातो तेव्हा त्याला म्हणतात सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. सो सेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय बघा. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज प्रोसेस इन विच न्यू ऑर्गॅनिझम क्रिएटेड बाय combining the genetic information from two individuals of the different sex. ठीक आहे. किंवा अदर आपण जर डेफिनेशन त्याची सांगायची झाली तर तुम्ही काय सांगू शकता. इट इज अ टाईप ऑफ रिप्रोडक्शन इन विच इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ टू सेक्स सेल्स ऑर गॅमेट्स. ठीक आहे. म्हणजेच काय, ज्या रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स जे आहेत किंवा सेक्स सेल्स जे आहेत हे फ्यूज होतात आणि न्यू ऑर्गॅनिझम जनरेट करतात, या टाईपच्या रिप्रोडक्शनला आपण म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. अर्थात इथे मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं आहे फिमेल आणि मेल म्हणजे कोण, ह्युमन बिईंगचं. तर प्लांटमध्ये सुद्धा मेल गॅमेटोफाईट आणि फिमेल गॅमेटोफाईट असे 2 डिफरंट पार्ट असतात जे 2 डिफरंट सेक्स सेल जनरेट करतात आणि त्यांच्यापासून न्यू ऑर्गॅनिझम जनरेट होतो, ज्यांच्यामध्ये मदर आणि फादर किंवा 2 वेगवेगळ्या प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक किंवा जेनेटिकल मेकअप असू शकतात. ठीक आहे. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना एक कंपल्सरी अट असते. ठीक आहे. आणि ती अट म्हणजे काय बघा, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्याआधी त्या इंडिव्हिज्युअलला किंवा त्या ऑर्गॅनिझमला मॅच्युरिटी स्टेजपर्यंत पोहोचावं लागतं. ठीक आहे. ज्या वेळेला नवीन सीडपासून छोटा प्लांट जनरेट होतो, या प्लांटला एक ठराविक इयर किंवा ठराविक मंथ जावे लागतात. यालाच आपण काय म्हणतो, मॅच्युरेशन पिरियड. आणि हा मॅच्युरेशन पिरियड कंप्लीट केल्यानंतर तो प्लांट बॉडी जी आहे ही सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी रेडी होते. ठीक आहे. जनरली प्लांटचं जे काही रिप्रोडक्शन आहे हे रिप्रोडक्शन फ्लॉवर थ्रू होतं. ठीक आहे. आणि ज्या वेळेला ह्या फुलांपासून सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे, अर्थात पहिल्याच दिवशी काय झाडाला फुलं लागत नाहीत, त्यासाठी एक ठराविक टाईम पिरियड आपण त्यांना द्यावा लागतो. मग हा जो पिरियड आहे ज्याच्यामध्ये प्लांट स्वतःला मॅच्युरेशन स्टेजपर्यंत मेंटेन करतो, ती स्टेज जी आहे त्या स्टेजला म्हणतात जेव्हेनियल फेज. ठीक आहे. या जेव्हेनियल स्टेजला आपण व्हेजिटेटिव्ह फेज असं सुद्धा म्हणू शकतो. या व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये किंवा फेजमध्ये प्लांट बॉडी स्वतःला मॅच्युरिटी स्टेजपर्यंत आणून ठेवते.
आता ही व्हेजिटेटिव्ह फेज कंप्लीट झाल्यावर प्लांट बॉडी रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये जाते. रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये जाते म्हणजेच काय, तर प्लांट बॉडी सेक्स सेल तयार करण्यासाठी आता कपॅबल असते. ठीक आहे. सो या 2 स्टेजेस ज्या आहेत ह्या लक्षात ठेवायच्या. बघा, ऑल ऑर्गॅनिझम रीच टू द मॅच्युरिटी इन देअर लाईफ बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली. ठीक आहे. आणि प्लांटसाठी 2 स्टेज असतात, 2 फेज असतात. फर्स्ट फेज जी आहे ती आहे व्हेजिटेटिव्ह फेज. अनदर वन फेज जी आहे ती आहे रिप्रोडक्टिव्ह फेज. मग ह्या व्हेजिटेटिव्ह फेजमध्ये किंवा जेव्हेनियल फेजमध्ये काय होत असतं, तर all organisms have to reach to their certain stage of growth and maturity, okay, before they can produce sexually, and this stage is known as vegetative phase. Next one phase is reproductive phase, in which now plant body is ready to produce sex cells. आता बघा, आपण प्लांट रिप्रोडक्शनकडे जाऊया, प्लांटच्या सेक्शुअल रिप्रोडक्शनकडे जाऊया. तर प्लांटचं जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे हे फुलांथ्रू होतं, म्हणजे फ्लॉवर थ्रू होतं. ठीक आहे. तर फ्लॉवर इज स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ द प्लांट इन विच सेक्शुअल रिप्रोडक्शन इज टेक प्लेस. सो हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की प्लांटचं जे काही रिप्रोडक्शन आहे ते फ्लॉवर थ्रू होणार आहे. आता बघा, जर फ्लॉवर थ्रू रिप्रोडक्शन होणार असेल तर फ्लॉवरचे पण काही फंक्शन्स असतील, व फ्लॉवरचे फंक्शन्स काय काय असतात, तर पहिलं फंक्शन आहे टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. ठीक आहे. गॅमेट्स म्हणजे नथिंग बट सेक्स सेल्स. हे जे काही सेक्स सेल्स आहेत किंवा गॅमेट्स जे आहेत हे गॅमेट्स फ्लॉवर थ्रू प्लांटकडून प्रोड्यूस केले जातात. सो सगळ्यात पहिला रोल तुम्हाला कळाला फ्लॉवरचा, तो काय, टू प्रोड्यूस सेक्स सेल. आता सेकंड रोल काय आहे बघा, तर सेकंड रोल आहे फर्टिलायझेशन, टू कॅरीड आउट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय, आपण ज्या वेळेला लास्ट इमेज बघितली होती त्याच्यामध्ये स्पर्म आणि एग हे फ्यूज होतात. ठीक आहे. हे फ्युजन जे होणार आहे, ह्या फ्युजननंतर त्या एग आणि स्पर्म सेलचे जे काही क्रोमोझोमल मटेरियल आहे ते मिक्स होणार आहेत, बरोबर आहे. सो हे जे काही मिक्सिंग आहे एग सेल्स आणि स्पर्म सेलचं, त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. अर्थात प्लांट बॉडीमध्ये एग आणि स्पर्म अशा सेक्स सेल नाही आहेत, तर दुसरे आहेत. ठीक आहे. पण तरीही ज्या वेळेला सेक्स सेलमध्ये अशा पद्धतीचं फ्युजन होतं त्याला म्हणतात फर्टिलायझेशन. ठीक आहे. म्हणजेच प्लांटच्या फ्लॉवरचे 2 रोल असतात. एक रोल प्रोडक्शन ऑफ सेक्स सेल आणि अनदर वन इट इज फर्टिलायझेशन, म्हणजेच फ्युजन ऑफ सेक्स सेल. ठीक आहे. आता तुम्हाला इथे इमेज दाखवली आहे. ठीक आहे. या इमेजमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा, तर फ्लॉवर आहे, त्याचे पेटल्स आहेत, त्याच्यानंतर सेपल आहे, त्याच्यानंतर तुम्हाला अँथर आणि पोलन ग्रेन पण दिसले असतील, आणि त्याच्यानंतर एक मिडल पार्ट आहे ग्रीन कलरचा, त्याला आपण गायनोशियम म्हणतो. ठीक आहे. तर थोडक्यात हे जो काही फ्लॉवर आहे ह्या फ्लॉवरचे जनरली 4 पार्ट असतात. कोणते कोणते, तर कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. वेळेला एखाद्या प्लांटमध्ये किंवा ऑर्गॅनिझममध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं त्यावेळेला त्यांच्या बॉडीमध्ये किंवा लाईफस्पॅनमध्ये 2 मेजर इव्हेंट्स असतात. ठीक आहे. तर ते 2 इव्हेंट्स कोणते कोणते, फर्स्ट आहे मिओसिस आणि दुसरा आहे फ्युजन ऑफ गॅमेट्स टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. ठीक आहे. आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या डेफिनेशनमध्ये काय म्हणालो होतो, तर ज्या वेळेला सेक्स सेल फ्यूज होतात आणि त्यांच्यापासून एक न्यू ऑर्गॅनिझम जनरेट होतो, या ऑफस्प्रिंगमध्ये किंवा बेबीमध्ये मदर आणि फादर या दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, बरोबर आहे. आता ही जी काय प्रोसिजर आहे या प्रोसिजरमध्ये मिओसिस ही कन्सेप्ट कॅरीड आउट व्हावी लागते. आता मिओसिस म्हणजे काय हे नीट लक्ष देऊन बघा. बघा, फिमेल आणि मेल गॅमेट इथे तुम्हाला दाखवलेले आहेत, यांच्यामध्ये 2n नंबरचे क्रोमोझोमल सेट असतात. ठीक आहे. फ्युजन होताना या 2 क्रोमोझोमल पेअरचं फ्युजन होत असताना काय होतं, तर
एग जो आहे आणि स्पर्म जो आहे यांच्यामधले क्रोमोझोमल नंबर जे आहेत ते रिड्यूस होतात. ठीक आहे. थोडक्यात हे 2n नंबरचा क्रोमोझोमल सेट जो आहे हा n नंबरमध्ये डिवाइड होतो. 2nचा काय होतो तर n होतो. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय हॅप्लॉइड नंबरचे क्रोमोझोम जनरेट होतात. ठीक आहे. एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. काय बघा, ही जी काही सेक्स सेल आहे या सेक्स सेलमध्ये पहिल्यांदा 2 क्रोमोझोमच्या पेअर असतात. ठीक आहे. त्यानंतर मिओसिसमध्ये काय होतं तर हे 2 क्रोमोझोमचा जो काही सेट आहे त्यापैकी एकच क्रोमोझोम घेतला जातो. ठीक आहे. आता तो का घेतला जातो ते बघा. इथे एक आणि इकडे एक, इथे एक आणि इथे एक, असा हाफ नंबरचे क्रोमोझोम नंबर घेतले की एग आणि स्पर्म हे काय होतात फ्यूज होतात. आणि फ्युजन झाल्यावर या n नंबरचे काय होणार n इट इज 2n. ठीक आहे. आणि मग हा तयार होतो डिप्लॉइड झायगोट. मग इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तर जे काही सेक्स सेल आहेत हे सेक्स सेल नेहमी कशा असतात हॅप्लॉइड असतात. हॅप्लॉइड त्या का असतात कारण त्यांना फ्यूज होऊन 2n असा झायगोट तयार करायचा असतो, म्हणजे डिप्लॉइड झायगोट तयार करायचा असतो. ठीक आहे. मग इथं ज्या काही सेक्स सेल आहेत या सेक्स सेलमध्ये जो काही हाफ नंबरचे क्रोमोझोम जनरेट करायची प्रोसिजर जी आहे त्याला काय म्हणतात मिओसिस. त्याला काय म्हणतात मिओसिस. त्यानंतर मिओसिस थ्रू एग आणि स्पर्म हे हॅप्लॉइड फॉर्ममध्ये जनरेट तर झाले, पण एग आणि स्पर्म हे फ्यूज तर व्हायला पाहिजेत. मग ह्या फ्युजन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये एक जो पार्ट तयार होणार त्याला आपण झायगोट म्हणतो. मग झायगोटची काही जी प्री स्टेज आहे म्हणजे फ्युजन ऑफ एग सेल आणि स्पर्म सेल जे आहे त्याला आपण काय म्हणतो तर फर्टिलायझेशन किंवा फ्युजन ऑफ गॅमेट्स. ठीक आहे. तर परत एकदा बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व 2 मेजर स्टेप्स. फर्स्ट वन मिओसिस and another one fusion of gametes. ठीक आहे. मिओसिस कशासाठी होतं तर हॅप्लॉइड नंबरच्या सेक्स सेल जनरेट करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर फ्युजन ऑफ गॅमेट्स म्हणजे काय तर ज्या वेळेला सेक्स सेल फ्यूज होतात फर्टिलायझेशन जे होतं त्याला आपण म्हणतो फ्युजन ऑफ गॅमेट्स. आणि ह्या 2 स्टेप सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कंपल्सरी कॅरीड आउट केल्या जातात. आता नेक्स्ट वन जो पार्ट आहे आपल्या टेक्स्टबुकमधला त्याच्यामध्ये काय पॉईंट आहे तर इव्हेंट्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. आता हे इव्हेंट 3 पार्टमध्ये डिवाइड होतात. कोणते कोणते तर पहिला आहे प्री फर्टिलायझेशन, दुसरा आहे फर्टिलायझेशन आणि लास्ट वन जो आहे तो आहे पोस्ट फर्टिलायझेशन. ठीक आहे. याचं मिनिंग काय आहे बघा. आत्ताच आपण बघितलं की फर्टिलायझेशन म्हणजे काय, फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ सेक्स सेल. ठीक आहे. तर या फर्टिलायझेशनच्या आधीची जी स्टेप आहे तिला म्हणतात प्री फर्टिलायझेशन आणि फर्टिलायझेशनच्या नंतरची जी स्टेप आहे त्याला म्हणतात पोस्ट फर्टिलायझेशन. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया की प्री फर्टिलायझेशन म्हणजे काय. तर प्री फर्टिलायझेशनमध्ये 2 स्टेप इन्व्हॉल्व आहेत. कोणत्या कोणत्या फर्स्ट वन गॅमेटोजेनेसिस आणि त्याच्यानंतर दुसरी स्टेप जी आहे ती आहे गॅमेट ट्रान्सफर. ठीक आहे. आता गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय आणि गॅमेट ट्रान्सफर म्हणजे काय ते बघूया. ठीक आहे. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय फॉर्मेशन ऑफ सेक्स सेल. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ सेक्स सेल म्हणजे गॅमेटोजेनेसिस. आणि गॅमेट ट्रान्सफर म्हणजे काय तर ह्या सेक्स सेल ज्या वेळेला ट्रान्सफर होतात कशासाठी टू फर्टिलायझेशनसाठी, टू फ्युजन ऑफ गॅमेटसाठी किंवा फ्युजन ऑफ सेक्स सेलसाठी. हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे कुणाचं तर सेक्स सेलचं त्याला म्हणतात गॅमेट ट्रान्सफर. ठीक आहे. तर गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय फॉर्मेशन ऑफ सेक्स सेल आणि गॅमेट ट्रान्सफर म्हणजे काय तर ट्रान्सफर ऑफ सेक्स सेल. आता हे गॅमेट ट्रान्सफर झाले. गॅमेट ट्रान्सफर झाल्यावरती आत्ताच आपण मिओसिस आणि त्याच्यानंतर फर्टिलायझेशन ही स्टेप बघितली.
ज्या वेळेला हे सेक्स सेल एकमेकांमध्ये फ्यूज होतात, तर ही जी काय प्रोसिजर आहे फ्युजनची, त्याला म्हणतात फर्टिलायझेशन. अर्थात ज्या वेळेला सेक्स सेल फ्यूज होतात त्यावेळेला ते काय तयार करतात, तर झायगोट तयार करतात. बघा इथे सेक्स सेल तुम्हाला दाखवलेले आहेत. ठीक आहे, ह्या सेक्स सेल तयार करतात तर झायगोट तयार करतात. या झायगोटकडे अर्थात हाफ क्रोमोझोमल पार्ट हा फिमेलपासून आणि हाफ क्रोमोझोमल पार्ट हा मेलपासून आलेला असतो. ठीक आहे, तर ह्या नेक्स्ट स्टेपमध्ये काय होत असतं, म्हणजे फर्टिलायझेशनच्या स्टेपमध्ये काय होत असतं, तर डिप्लॉइड झायगोट तयार होत असतो. अर्थात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की गॅमेट्स जे असतात हे नेहमी हॅप्लॉइड असतात आणि झायगोट कसा असतो, नेहमी डिप्लॉइड असतो. आता हा झायगोट जो आहे, हा झायगोट कोणामध्ये तयार होणार, एम्ब्रिओमध्ये तयार होणार. ठीक आहे, आणि ही स्टेप जी आहे ही पोस्ट फर्टिलायझेशनची स्टेप आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतो, झायगोटचा मग एम्ब्रिओ तयार होतो आणि एम्ब्रिओची मग बेबी होते. ठीक आहे, अशा पद्धतीनं सेक्शुअल रिप्रोडक्शनचे 3 इव्हेंट्स असतात. एक असते प्री फर्टिलायझेशन स्टेज, दुसरी असते फर्टिलायझेशन आणि लास्ट वन स्टेज जे आहे त्याला म्हणतात पोस्ट फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशनमध्ये गॅमेट्स रिलीज होतात, फर्टिलायझेशनमध्ये गॅमेट्स फ्यूज होतात आणि पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट आणि एम्ब्रिओ जनरेट होतो. ठीक आहे, तर आपल्या टेक्स्टबुकमधला पेज नंबर 2 ओपन करायचा आहे. त्याच्यामधला सेकंड कॉलममधला फर्स्ट पॅरेग्राफ आपण बघतोय. बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व ऑब्वियसली फ्युजन ऑफ 2 compatible gametes or sex cell, or you can say fusion of sex cell, it is nothing but sexual reproduction. ठीक आहे, त्यानंतर त्याने आपल्याला काय सांगितलंय बघा, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्याआधी all organism reach to their maturity stage. ठीक आहे, and this maturity stage is known as vegetative phase. व्हेजिटेटिव्ह फेजला आणखी काय नाव आहे, तर जुवेनियल फेज. आणि त्यानंतर जी स्टेप कॅरीड आउट केली जाते त्याला काय म्हणतात, तर रिप्रोडक्टिव्ह फेज. ठीक आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझम मॅच्युरिटी स्टेजमध्ये आल्यानंतर किंवा मॅच्युरिटी स्टेजपर्यंत येऊपर्यंत जी काही ही फेज आहे त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह फेज. आणि त्यानंतर ज्या वेळेला गॅमेट्स रिलीज व्हायची वेळ येते किंवा सेक्स सेल रिलीज व्हायची वेळ येते तेव्हा त्याला म्हणतात रिप्रोडक्टिव्ह फेज. आता बघा, ज्या वेळेला प्लांटमध्ये रिप्रोडक्शन होत असतं त्यावेळेला जो काही इम्पॉर्टंट पार्ट आहे किंवा इम्पॉर्टंट ऑर्गन जो आहे प्लांटचा तो कोण आहे, फ्लॉवर. सो नेक्स्ट वन बघा, फ्लॉवर इज स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह structure of the plant in which sexual reproduction take place. ठीक आहे, फर्टिलायझेशन, रिलीजन ऑफ गॅमेट्स, त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ, ह्या ज्या काही स्टेप्स आहेत ह्या सगळ्या स्टेप ॲट अ टाईम फ्लॉवरमध्येच केल्या जातात, म्हणून आपण त्याला सेक्शुअल पार्ट ऑफ द प्लांट असं म्हणतो. ठीक आहे, आता फ्लॉवर जो आहे याचे 4 डिफरंट पार्ट्स पडतात. कोणते कोणते, तर कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. ठीक आहे, कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम आपण आत्ताच याची डायग्राम बघितलेली आहे. त्यानंतर बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स 2 मेजर फेज और 2 मेजर इव्हेंट्स. विच वन, फर्स्ट वन इज नोन ॲज मियोसिस and another one is known as fusion of gametes. Okay, fusion of gametes is also known as fertilization. आणि ज्या वेळेला फ्युजन ऑफ गॅमेट्स होतो किंवा फर्टिलायझेशन जो होतो त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट काय आहे, फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोट. फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड. आता आपण लास्ट पॅरेग्राफ बघतोय. बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॅरीड आउट बाय 3 phases. आणि ह्या 3 फेजेस कोणत्या कोणत्या, प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन अँड पोस्ट फर्टिलायझेशन. ठीक आहे, आता प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये काय होतं,
तर प्री फर्टिलायझेशनमध्ये सेक्स सेल रिलीज होतात. फर्टिलायझेशनमध्ये ह्या सेक्स सेल फ्यूज होतात आणि झायगोट तयार करतात. ठीक आहे. अर्थात झायगोटमध्ये हाफ जेनेटिकल मटेरियल मदरपासून आणि हाफ जेनेटिकल मटेरियल फादरपासून कॅरीड आउट झालेलं असतं. आणि लास्ट वन जी काही स्टेप आहे ती आहे पोस्ट फर्टिलायझेशन. इथे काय होतं तर फर्टिलायझेशन स्टेपमध्ये जो काही झायगोट जनरेट झाला होता, हा झायगोट एम्ब्रिओमध्ये आणि एम्ब्रिओ बेबीमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. तर ही झाली सेक्सुअल रिप्रोडक्शनची इन्फॉर्मेशन. आता ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आपल्या टेक्स्टबुकमध्ये, ज्याच्यामध्ये एक आयडियल फ्लॉवरचं स्ट्रक्चर दिले आणि तुम्हाला त्याला लेबल करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, आयडियल फ्लॉवर जे आहे हे जनरली 4 पार्टमध्ये डिवाईड होतं. कोणते कोणते आत्ताच आपण बघितलं, कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. ठीक आहे. आता कॅलेक्स आणि करोला म्हणजे काय आणि अँड्रोशियम आणि गायनोशियमचे कोणते कोणते सब पार्ट्स असतात ते आता आपण एका डायग्राम थ्रू बघूया. तर बघा, हा आहे कॅलेक्स. कॅलेक्स म्हणजे काय तर पूर्ण फूल जे आहे किंवा फ्लावर जे आहे हे एका ग्रीन पार्टवर सिच्युएटेड असतो आणि तिथे ग्रीन पेटल लाईक प्रोजेक्शन्स असतात, त्याला म्हणतात कॅलेक्स. त्याच्यानंतर आपल्या ज्या सिम्पल पेटल्स असतात ज्या जनरली कलरफुल असतात आणि त्यांना एक स्पेसिफिक अरोमा असतो, त्यांना म्हणतात करोला. आणि राहिलेले जे 2 इम्पॉर्टंट पार्ट आहेत ते आहेत गायनोशियम आणि अँड्रोशियम. ठीक आहे. आता गायनोशियम म्हणजे काय आणि अँड्रोशियम म्हणजे काय ते बघा. तर मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जो आहे फ्लॉवरचा, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जो आहे त्याला म्हणतात अँड्रोशियम. आणि फ्लॉवरचा जो काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जो आहे त्याला म्हणतात गायनोशियम. ठीक आहे. गायनोशियम म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि अँड्रोशियम म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. असे जनरली 4 इम्पॉर्टंट पार्ट्समध्ये फ्लॉवरचं स्ट्रक्चर डिवाईड झालेलं असतं. आता आपण गायनोशियम आणि अँड्रोशियम यांच्यामध्ये असणारे सब पार्ट्स बघूया. आता बघा, इथे जे फ्लॉवर आहे त्याच्याबरोबर मध्ये हा जो आहे तो आहे गायनोशियम. गायनोशियम म्हणजे काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लॉवर. आता हा गायनोशियम जो आहे हा 3 पार्टमध्ये डिवाईड होतो. आता हे 3 पार्ट कोणते कोणते, सगळ्यात वरती जो पार्ट आहे त्याला म्हणतात स्टिग्मा. या स्टिग्माला लागून एक ट्यूब लाईक प्रोजेक्शन जे आहे त्याला म्हणतात स्टाईल. आणि त्याच्यानंतर स्टाईलचा एंड एका ओव्हल शेपमधल्या एक लाईक प्रोजेक्शनमध्ये होतो, त्याला म्हणतात ओव्हरी. ठीक आहे. सो गायनोशियम इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. इट इज स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. आता बघा, नेक्स्ट वन थिंग काय आहे तर आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे काय, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लॉवर. आता हा जो काय अँड्रोशियम आहे हा 2 पार्टमध्ये डिवाईड होतो. ठीक आहे. ह्या फ्लॉवरमध्ये अँड्रोशियम कुठे आहे तर हा आहे अँड्रोशियम. तर 2 पार्टमध्ये तो डिवाईड होतो. कोणते कोणते पार्ट आहेत ते तर एक आहे अँथर आणि दुसरा आहे फिलामेंट. ठीक आहे. सगळ्यात वरती अँथर असतो आणि त्याला ट्यूब लाईक प्रोजेक्शन जे आहे त्याला म्हणतात फिलामेंट. आता हा जो अँथर आहे या अँथरमध्ये एकदम मायक्रोस्कोपिक छोटे छोटे असे बॉल लाईक प्रोजेक्शन्स असतात, त्यांना म्हणतात पोलन ग्रेन. ठीक आहे. पोलन ग्रेन म्हणजे काय, त्यांचा स्ट्रक्चर कसं असतं हे आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. तर चला नेक्स्ट लेक्चरला भेटूया. बाय.